शरद पवार पुन्हा एकदा राज्यसभेवर जाणार। काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब, उद्या अर्ज भरणार असल्याची माहिती। राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस। राष्ट्रवादीच्या कोट्यातून पार्थ पवार उद्या अर्ज भरणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही उपस्थित राहणार। राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून विदर्भातील महिलेचे नाव निश्चित। यवतमाळच्या भाजप नेत्या आरती फुफाटेंच्या नावाची चर्चा। आरती फुफाटे यांना उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी करण्याच्या सूचना। ठाकरे बंधूंच्या युतीत तणाव। उद्धव ठाकरेंनी मनसेला दिलेल्या प्रभाग समिती अध्यक्षपदाचा प्रस्ताव राज ठाकरेंनी नाकारला। अर्ज सादर करण्याचा आज शेवटचा दिवस, उद्या मतदान होणार। अजित पवार हयात असताना सुनील तटकरेंविरोधात राष्ट्रवादीच्या विविध सेलच्या प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे। अजित पवारांनी न मंजूर केलेले राजीनामे मृत्यूनंतर मंजूर, सूत्रांची माहिती। मुंबईतील हवा अतिघातक श्रेणीत, गुणवत्ता निर्देशांक थेट 323 अंकांवर। बांधकाम आणि होळीच्या धुरामुळे प्रदूषणात मोठी वाढ, मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर। छत्रपती संभाजीनगरसह रत्नागिरी, अमरावतीतील पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोल डिझेल महाग होण्याची अफवा, पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। भारतीय शेअर बाजारात प्री सेशनमध्ये मोठी घसरण। सेन्सेक्स 1800 तर निफ्टी 600 अंकांनी कोसळला। युद्धाच्या पार्श्वभूमीवर रुपयाची सर्वात मोठी घसरण। डॉलरच्या तुलनेत रुपया 66 पैशांनी कोसळला। पहिल्यांदाच रुपया 92 रुपये 15 पैशाच्या नीचांकी पातळीवर।